विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावर आधारित बहुपर्यायी प्रश्न मालिका पाहणार आहोत. भाग 4 अंतर्गत म्हणजेच MCQs ऑन कोऑर्डिनेट जॉमेट्री अँड आल्सो NTSC एक्झामिनेशन फॉर स्टँडर्ड 10. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण भाग 5 या ठिकाणी घेणार आहोत. त्यापैकी हा चौथा भाग आहे. हे पाचही भाग गणित या विषयाच्या भूमितीमधील प्रकरणावर आधारित आहे आणि ही एक बहुपर्यायी प्रश्नमालिका आहे. याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो MCQs ऑन कोऑर्डिनेट जॉमेट्री या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतात. शक्यता नाकारता येत नाही. तर कोऑर्डिनेट जॉमेट्री या प्रकारावर आधारित ही प्रश्नमालिका आहे. याचा जास्तीत जास्त सराव करा आणि ही प्रश्न वहीमध्ये लिहून ठेवा आणि त्याचा पुन्हा एकदा सराव करा. तर बघा पहिला प्रश्न काय आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट. सेगमेंट AB is parallel to y axis and coordinate of point A are 1, 3, then coordinates of point B can be. प्रश्न परत एकदा ऐका. सेगमेंट AB is parallel to y axis and coordinates of point A are 1, 3, then coordinates of point B can be. म्हणजेच काय, रेख AB हा y अक्षाला समांतर असून A बिंदूचे निर्देशक 1, 3 आहेत, तर B बिंदूचे निर्देशक रिकामी जागा असू शकतात. सेगमेंट AB is parallel to y axis and coordinate of point A are 1, 3, then coordinate of point B can be. त्यासाठी पर्याय आहेत. ऑप्शन्स आर A 3, 1, B 5, 3, C 3, 0 and D 1, -3. पर्याय कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? A 3, 1, B 5, 3, C 3, 0 आणि D आहे शेवटचा पर्याय 1, -3. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे की B बिंदूचे निर्देशक कोणते आहेत? कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट B. तर ते ह्या वरील पर्यायामधून तुम्हाला निवडायचे आहे. तर करेक्ट आन्सर D 1, -3. योग्य पर्याय कोणता आहे? D म्हणजे शेवटचा पर्याय 1, -3. म्हणजेच B चे निर्देशक आहेत 1 आणि -3. नेक्स्ट दुसरा प्रश्न बघा. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट लाइज टू द राइट ऑफ द ओरिजिन ऑन x axis. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट ब्रॅकेट लाइज टू द राइट ऑफ द ओरिजिन ऑन x axis. म्हणजेच काय, खालीलपैकी रिकामी जागा हा बिंदू x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. खालीलपैकी रिकामी जागा हा बिंदू x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. आउट ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स इन द ब्रॅकेट लाइज टू द राइट ऑफ द ओरिजिन ऑन x axis. तर खालीलपैकी कोणता बिंदू हा आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे हे आपल्याला शोधून लिहायचं आहे. पर्याय आहेत A -2, 0, B 0, 2, C 2, 3 आणि D आहे 2, 0. ऑप्शन्स आर A -2, 0, B 0, 2, C 2, 3 and last options D 2, 0. तर विद्यार्थी मित्रांनो या 4 पर्यायांमधून आपल्याला एक योग्य पर्याय निवडायचा आहे, जो की
आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. तर बघा करेक्ट आन्सर काय येईल, D20. करेक्ट आन्सर D20. तर 20 हा बिंदू x अक्षावर आरंभ बिंदूच्या उजवीकडे आहे. 20 is right of the origin on x axis. Next, question number 3. Distance of point -3,4 from the origin is. Distance of point -3,4 from the origin is dash dash dash. म्हणजेच काय, -3,4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर रिकामी जागा आहे. -3,4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर रिकामी जागा आहे. तर डिस्टन्स ऑफ द पॉइंट -3,4 फ्रॉम द ओरिजिन इज डॅश डॅश. ऑप्शन्स A7, B1, C5 अँड D-5. पर्याय आहेत A7, B1, C5 आणि D-5. आपल्याला विचारलेलं आहे डिस्टन्स ऑफ पॉईंट -3,4 फ्रॉम द ओरिजिन इज, म्हणजेच काय, -3,4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर रिकामी जागा आहे. त्याच्यासाठी पर्याय आहेत A7, B1, C5 आणि D-5. तर करेक्ट आन्सर C5. म्हणजेच काय, C5 हे योग्य पर्याय आहे. म्हणजेच -3,4 या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर 5 आहे. डिस्टन्स ऑफ पॉइंट -3,4 फ्रॉम द ओरिजिन इज 5. नेक्स्ट क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 4. द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजेंट that can be drawn to a circle from point outside it is. The maximum number of tangent that can be drawn to a circle from a point outside it is. हा प्रश्न आहे. म्हणजेच काय की वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त रिकामी जागा स्पर्शिका काढता येतात. वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त रिकामी जागा स्पर्शिका काढता येतात. म्हणजेच काय, द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजेंट दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम अ पॉईंट आउटसाइड इट इज. ऑप्शन्स A2, B1, C1 and only 1 and D0. A2, B1, C1 and only 1 and D0. तर पर्याय आहेत A2, B1 आणि C1 आणि फक्त 1 आणि D आहे 0. तर यापैकी आपल्याला योग्य पर्याय कोणता ते लिहायचं आहे. ऑप्शन्स आर A2, B1, C1 and only 1 and D0. तर विद्यार्थी मित्रांनो, या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा आणि तुमचं उत्तर कंप्लीट करा. तर योग्य पर्याय आहे A2. A2 हे योग्य पर्याय आहे. तर अशा प्रकारे हा झाला चौथा प्रश्न. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आपण पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 5. प्रश्न क्रमांक 5. व्हेन वी सी at higher level from the horizontal line, angle form is dash dash. म्हणजेच काय, जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो, जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा रिकामी जागा कोन होतो.
when we see at higher level from the horizontal line, angle form is. त्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न पुन्हा एकदा आहे का, जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा रिकामी जागा हा कोन होतो. ऑप्शन्स: अँगल ऑफ इलेव्हेशन, बी अँगल ऑफ डिप्रेशन, सी 0, D straight angle डी स्ट्रेट लाइन. and D straight angle. Options are A angle of elevation, B angle of depression, and C 0 and D straight line. angle. म्हणजेच D काय, straight angle. A उन्नत कोन, B अवनत कोन, C 0 आणि D रेषीय. तर हे जे पर्याय आहेत या पर्यायामधून योग्य पर्याय निवडायचा आहे. जेव्हा आपण क्षितिज समांतर रेषेच्या वरच्या दिशेने पाहतो तेव्हा रिकामी जागा कोन होतो. करेक्ट ऑप्शन अँगल ऑफ इलेव्हेशन. म्हणजेच काय, उन्नत कोन. वरच्या दिशेने आपण जेव्हा पाहतो तेव्हा उन्नत कोन होतो, म्हणजेच अँगल ऑफ इलेव्हेशन. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी या बहुपर्यायी प्रश्नमालिकेच्या अंतर्गत भाग 4 मध्ये हे प्रकरण निर्देशक भूमिती यावर आधारित प्रश्न घेतलेले आहेत. तर या प्रश्नांचा सराव जास्तीत जास्त करा. हे सर्व प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचा सराव करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.